महाभारता सीझन 1 एपिसोड 2. राजा शांतनू आणि देवी गंगा कुरुक्षेत्रच्या महायुद्ध होण्या आधी खूप वर्षा अर्जुन, कर्ण आणि कृष्णही नावा इतिहासात गुंगुन्या आधी एक शक्तिशाली राज्य एक पवित्र नदीच्या किनाऱ्यावर बसलेला होता. या राज्याचं नाव होता हस्तिनापूर. हस्तिनापूर समृद्ध आणि शिष्टबद्ध होता. लोकधर्माप्रमाणे जगत होते. कानून न्यायाचे होते आणि भविष्य सुरक्षित वाटत होता. या राज्याचे सिंहासनावर बसलेला होता एक महान राजा, राजा शांतनू. शांतनू हा भयंकर राज्य करणारा राजा नव्हता. तो ज्ञानावर राज्य करत होता, संयमावर आणि करुणावर. पण सगळ्यात महान राजा शुद्ध भाग्यापासून सुटत नाही. मंत्री आणि सैनिक यांच्यामध्ये असूनही शांतनूच्या मनात एक गहिरी एकंता होती. राजमुकुटाचा बोज खूप जास्त असतो. काही विचार असे असतात जे राजा सुद्धा कोणाशी बोलू शकत नाही. शांती मिळवण्यासाठी शांतनू नेहमी राजवरा सोडून जात असे आणि एकटा जंगल आणि मैदानात फिरत असे. पण सगळ्या ठिकाणांमधून एक ठिकाण त्याला सगळ्यात जास्त बोलावत होता, पवित्र नदी गंगा. एक संध्याकाळ सूर्य हळूहळू अस्तला जात होता. राजा शांतनू नदीच्या किनाऱ्यावर चलत होता. गंगाचे पाणी शांतपणे वाहत होता. चंडी सारखे चमकत होता, जसे कालापासूनही जुन्या अथवाणी त्यात वाहत होत्या. वारा शांत होता आणि तो क्षण काहीतरी वेगळंच वाटत होता, जसे नदी स्वतः कोणाची तरी वाट पाहत होती. तेवढ्यात वाहत्या पाण्यातून एक स्त्री समोर आली. तिची सुंदरता तुलनेपलीकडे होती. तिची उपस्थिती शांत होती, पण त्यात एक अदृश्य शक्ती होती. तिचे डोळे खूप गहिरे आणि शांत होते. अगदी गंगेसारखे शांतनू स्थिर उभा राहिला. त्याने अशा प्रकारची स्त्री कधी पाहिली नव्हती. ही होती देवी गंगा. पण त्यावेळी शांतनूला तिची दिव्यता माहीत नव्हती. दोघे हळूहळू बोलू लागले. शांतनूच्या आवाजात राजकीय घमंड नव्हता आणि गंगेच्या स्वरात भीती नव्हती. शब्द कमी होते, पण जसे दोघांची मन एकमेकांना ओळखत होती असा वाटत होता. जसे भाग्यानेच त्यांची भेट घडवली होती. काही काळ गेल्यावर राजा शांतनूने मनातली भावना बोलू दाखवली. त्याने त्या स्त्रीला आपली राणी होण्याची विनंती केली. गंगा शांतपणे त्यांच्याकडे बघत राहिली आणि तिचा होकार दिला. पण तिची एक अट होती. तिचा स्वर कोमल होता, पण थांबलेला होता. तुम्ही माझ्या कृत्यांवर कधी प्रश्न विचारू नका, ती म्हणाली. तुम्ही कधी पाहिला तरी, तुम्हाला कितीही दुःख झाले तरी. शांतनू थांबला. राजा जो कधी प्रश्न विचारणार नाही, नवरा जो नेहमी गप राहणार. पण प्रेम अनेकदा बुद्धी शांत करतो. तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून राजा शांतनूने ती अट मांडली. आणि असा नद्यातून आलेले ती स्त्री हस्तिनापूरची राणी गंगा बनाली. राणी गंगाच्या उपस्थितीत राज्य अधिक फुलत गेला. पाऊस वेळेस होता. नदी नेहमी उडार राहिली. लोकांना सुरक्षेची जाणीव होती, जसे संपूर्ण राज्यात दिव्यकृपा वाहत होती. पण या आशीर्वादाच्या मागे एक रहस्य लापलेला होता. कालांतराने राणी गंगाने एक पुत्र जन्मला घातला. शांतनूच्या हृदय आनंदाने भरून आला. पण हा आनंद फरकाल टिकला नाही. काही ना बोलता गंगाने नवजात बलक घेतला आणि नदीकडे चलाली. शांतनू काही करू शकत होता,
त्याच्या आधी गंगाने बालक हळूहळू पाण्यावर ठेवला. बालक अदृश्य झाला. शांतनूचा हृदय तुटला. प्रत्येक श्वास त्याला ओढत होता. बालकाला वाचवण्यासाठी, पण तिची प्रतिज्ञा त्याला बांधून ठेवती होती. राजाचा वचन पवित्र असा. ते मोढ्याने धर्माची पायरी हलेते. डोळ्यात अश्रू घेऊन शांतनू शांत राहिला. वेल निघून गेला. परत गंगाने एक पुत्र जन्मला घटला आणि परत तो बलक नडीला अर्पण केला. एकदा दोनदा पुन्हा पुन्हा 7 पुत्र जन्मले आणि सातांचे 7 पवित्र गंगेच्या पाण्यात विलीन झाले. प्रत्येक वेळी शांतनूचा दुःख अधिक गहिरा होता गेला. तो मोठ्या राज्याचा राजा होता, पण स्वतःच्या मुलांना वाचवू शकत नव्हता. हा होता प्रतिज्ञेचा मूल्य. हा होता धर्माचा बोज. जेव्हा 8वा पुत्र जन्मला आला, राणी गंगा पुन्हा नदीकडे निघाली. पण या वेळी शांतनू शांत राहू शकला नाही. थांबा, तो ओरडाला. तुम्ही हे का करता आहात? या निरपराध बालकणी काय पाप केले? नदी जसे एकच क्षणात थांबली. गंगा थांबली आणि त्याच्याकडे वाकून पाहिला. तिचा रूप दिव्य तेजने चमकला. मी देवी गंगा आहे, ती म्हणाली. तिने सत्य संगीता पहिले 7 पुत्र होते, अष्टवसू, स्वर्गातली देव, जे श्रापमुळे पृथ्वीवर जन्माला होते. त्यांना गंगेमध्ये परत पथू. तिने त्यांना श्रापातून मुक्ता केला. 8वा पुत्र तिने सांगितला पृथ्वीवर जगण्यासाठी निर्धारित होता. तो असा पुरुष बनानर होता जो अनुशासनाच्या प्रतीक असेल, मर्यादेच्या आणि बलिदानाच्या. तिच्या नाव होता देवव्रत. हा बालक, गंगा हळूहळू म्हणाली, मानव इतिहासातील एक महान व्यक्ती बनानर आहे. आपला दिव्य उद्देश पूर्ण करू. देवी गंगा नदीयात विलीन झाली. तिने देवव्रतला आपले सोबत घेतला, त्याला संसारिक मोहापासून दूर वाधावण्यासाठी. राजा शांतनू पुन्हा एकटा उभा राहिला, तुटलेला, पण हे जाणताना की भाग्य अजूनही आपली वाट चलात होता. एक दिवस देवव्रत परत येणार होता आणि जेव्हा तो येणार, हस्तिनापूरचा भविष्य सदाशिव बदलणार होता. हा बालक पुढे जाऊन ओळखला जाणार होता, भीष्मा. पुढील भागात आपण देवव्रतची वाणशी पाहणार आहोत आणि त्या भयानक प्रतिज्ञेची कथा जिने त्याला अमर केला. भीष्मा. प्रतिज्ञेची कथा पुढे आहे. तुम्हाला महाभारतची ही यात्रा आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही या दिव्य कथाच्या पुढील भाग मिस करणार नाही. तुमचा सहयोग आम्हाला हिंदू ज्ञान जगभर पोहोचवण्यासाठी बल देतो.